मर कशामुळे येते त्यांनी तर वातावरणाचा बराचसा संबंध आहे, पण अजून एक आपल्या हातातली गोष्ट आहे. ज्या दिवशी आपण बेड आणि मल्चिंग टाकतो, ड्रिप नळीमध्ये दाबली की 2-2.5 महिन्यापर्यंत आपण तिच्याकडे पाहतच नाही. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस शेतात आपल्याला मर दिसते ती बांधाकडनं दिसते. शेवटूनच काय येते, आपण लागवड केल्यापासून रासायनिक खतं असतील किंवा वॉटर सोल्युबल असतील किंवा ड्रिंचिंग बुरशीनाशक याचा भडीमार आपल्या पिकावर चालू असतो आणि याचे अवशेष हे शेवटी साचत असतात नळीमध्ये. आणि जिथं त्याचे अवशेष साचले तिथं पर्यायानं पाणी कमी मिळतं पिकाला, खतंही कमी जातात. आणि ज्यावेळेस वातावरणात बदल होतो, आता समजा वातावरण अचानक खराब झालं, आपल्यामध्ये जो सशक्त माणूस आहे, ताकदवान आहे, त्याला तो अटॅक येणार नाही कोणताही आजाराचा. परंतु जो कमजोर आहे, त्याचं जेवण कमी आहे मुळातच, त्याला ते पहिल्यांदा पकडतं. इम्युनिटी पॉवर, पाणी आणि खतं कमी गेल्यामुळे त्या पिकाची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि पहिल्यांदा मर त्याच्यावरच येतो. तर आपण दर 15 दिवसांनी जसं आपण ड्रिंचिंग करतो सोडो ट्रायकोची, दर 10 ते 15 दिवसांनी नळ्या पण फ्लश करणं तेवढेच गरजेचं आहे. आणि आपण आता मागच्या वर्षी सागर किंग केलं. बऱ्याच लोकांची समस्या अशी ऐकली की सागर किंग टिकत नाही, अशी एक शंका तुमच्या मनात आहे. शेतकरी बांधवांनो, सागर किंग आजच्या मार्केटमध्ये जेवढ्याही व्हरायटी आहेत आमच्या दुसऱ्या कंपन्यांच्या, त्यापेक्षा सागर किंग ही जी व्हरायटी आहे ही 10 दिवस अर्ली आहे. आता मला एक सांगा, अर्ली येणारी व्हरायटी चांगली का लेट येणारी चांगली? कारण टरबुजामध्ये खरा खर्च हा शेवटी असतो. त्याला मर, डावणी, फ्री, पावडरी, आळी हे सर्व सांभाळायचं तुम्हाला. आणि ही जर अर्ली येत असेल तर तुम्ही यापासून नक्कीच वाचणार आहे. आपलं जे हार्वेस्टिंग आहे, हार्वेस्टिंग वेळेवर करणे फार गरजेचं आहे. आणि हार्वेस्टिंग वेळेवर करण्यासाठी त्या फळाची मॅच्युरिटी आपल्याला कळली पाहिजे. तर मॅच्युरिटीची लक्षणं जी आहेत, त्याच्या आवाजात, त्याचा कलर, आणि हे कळत नसेल, 2.5-3 किलोचं फळ 60 किंवा 65 दिवसांनी कटिंग करून पहा. फळ लाल असेल आणि बियाणाचा कलर सफेद असेल, फळ लाल निघते पण बियाणाचा कलर हा सफेद असतो, तर आपलं फळ एक किमान 4 ते 5 दिवस घेईल. बियाणाचा कलर पण ब्राऊन झाला आणि फळ लाल झालं, 2 दिवसात तुम्ही माल हार्वेस्टिंग केलाच पाहिजे. फळ सफेद निघालं काही अडचणी 7-8 दिवसांनी तो येईल हार्वेस्टिंगला. तुम्हाला हेही कळत नसेल, देवाने आपली शरीररचना जी केलेली आहे याचे 3 भाग दिलेले आहेत. पहा, लक्षात घ्या. पहिला जो भाग आहे आपला कपाळ, कपाळ ठोकून पहा तुम्ही, असं आवाज कसा येतो पहा, करून पहा प्रयोग. हा आवाज लक्षात घ्या, हे म्हणजे 100% कच्चं फळ. हे काय झालं, कपाळाचा जो आवाज येतोय हा म्हणजे 100% कच्चं फळ. 2 नंबरचा जो पार्ट येतो आपला तो म्हणजे छातीचा भाग, तो काय आला, हे तुमचं मॅच्युरिट फळ, हे तुमचं मॅच्युरिटीला आलेलं फळ. आणि तिसरा जो भाग आहे आपला पोटाचा, हे झाला डब्बा, हे ओव्हर मॅच्युअर. एकदम सोपं सरळ. तुमचं छातीजवळचा आवाज आला की तुम्ही मालाची हार्वेस्टिंगची तयारी करा. आणि ते फळ तुम्ही 1 महिन्यापर्यंत घरात ठेवा, त्या फळाला काहीच होणार नाही. पण पोटाचा आवाज आला ते 4 दिवस टिकणार नाही. तर हार्वेस्टिंगवर लक्ष द्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जी आपण औषध वापरतोय, खरे औषध आपल्याला 1 महिन्यानंतर लागतात. खरे औषधं, कारण सुरुवातीला हौस वाटते आपल्याला, औषधही कमी लागते, मारायलाही सोपं जातं, आणि मग आपण विचारतो काय घेऊ काय घेऊ काय घेऊ. आणि ज्यावेळेस त्याला गरज आहे, शेवटचा 1 महिना, त्यावेळेस त्याला औषधही जास्त लागतं, चालताही येत नाही आणि आपण कंटाळा करतो. तर बांधवांनो, ज्या वेळेस तुमचं वेल 100% पसरतात, एका यावेळी एक, आता इथं माझ्याकडे फोटोग्राफ नाही आहे, मी ते येणार त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवेल. तर वेलाला दिशा देऊन एक चालायची जागा तयार करून घ्या. त्याच्यात तुमचे 3 फायदे आहे. पहिलं, तुम्ही आता जर शेतात तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही एक कोपरा पाहता तर घरी निघून जातात, पण तुमच्या शेतात मोकळी फिरायला जागा आहे, तुम्ही पूर्ण शेत फिरतात. हा पहिला फायदा. दुसरा फायदा, तुम्हाला चालता येत नाही म्हणून जिथं 100 लिटर पाणी लागायला पाहिजे तिथं तुम्ही 200 लिटर पाणी वापरतात आणि 200 लिटरचं औषध आपण वाया घालवतो. जर वेल फिरवून घेतले तर फवारताना आपल्याला सहज सोपं जातं
इकडनं फवारत गेलं त्याच जागेमधून तिकडनं आपण दुसऱ्या लाईनला फवार देतो. तुमचं पाण्याचं प्रमाण हे अर्धं लागतं, औषधाचं प्रमाण तुम्हाला निम्मेच लागतं. तिसरा फायदा, ज्या वेळेस आपण माल हार्वेस्टिंग करतो, किती जरी चांगली व्हरायटी असेल, आमची बी 70-80% माल हा 1 नंबरला येतो, 20 ते 30% माल हा 2 नंबरचा असतो. आणि पहिला माल काढण्यामध्ये आपण जो 2 नंबरचा माल असतो त्याचा आपण पूर्ण वेल तोडल्यामुळे सत्यानाश करून टाकतो, तो आपल्या हातात येतच नाही. जर ती जागा तुम्ही पहिल्यांदा करून घेतलेली असेल तर पहिला माल तोडून तुम्ही त्या जागेत टाकला, तो जो माल काढणारा जो लेबर आपला आहे तो जागेतून चालत जातो, आपले वेल तोडून जात नाही आणि आपलं 20 ते 30% उत्पादन हे वाढतं. कारण 7-8 दिवसांनी तो माल परत मोठा होऊन जातो आणि त्याचा पैसाही आपल्याला चांगला भेटतो. तर हे 3 प्रकार नुसते तीन फायदे आपले नुसते वेल फिरवल्यामुळे मिळत असतात. म्हणून ज्या वेळेस आपले वेल एकमेकात टच होतात त्यावेळेस फक्त त्याला एका आड एक दिशा देऊन घ्या. एकदा दोनदा ते वेल जर फिरवले, आपण ते पुस्तकात दिलेलं आहे माझ्या, त्या पद्धतीने आपण जर केलं तर 20% औषधाचा खर्च कमी होतो आणि 20 ते 30% उत्पादनामध्ये आपल्याला वाढ भेटते आणि आपला जो नफा येणारा नफा आहे हा याच्यात आपल्याला वाढ होते. तर बांधवांना मी जास्त वेळ घेत नाही कारण सरांचं पूर्ण लेक्चर मला ऐकायचं आहे. आपण परत भेटू वाटल्यास त्यावेळेस पूर्ण बोलू. तर सर्वांचा परत एकदा आभार मानतो आणि थांबतो.